पहा आता लाईट गेल्यामुळे इथं आम्ही टँकर बोलवलेला आहे आणि टँकरचं पाणी लगेच हौदामध्ये सोडायचं काम चालू आहे आणि बॅक साईडला आणि फ्रंट साईडला आम्ही 2 पाईप सोडलेले आहे। त्यामुळे सगळा स्लोप आम्ही फ्रंट साईड आणि बॅक साईडला पूर्ण झिरो करणार आहे। आतापर्यंत आम्ही अशी डिझाइन बनवली नव्हती। हे पाहू शकता आम्ही झिगझॅग मध्ये फ्रंट साईडची एलिव्हेशनची डिझाइन बनवलेली आहे। इथं दोन्ही पीओपी आणि टाइल वाल्यांचं नाईट मध्ये काम सुरू झालेलं आहे लाईट लावून। तर आता दिवाळी जवळ आलेली आहे त्यामुळे हेलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर मित्रांनो आज मंगळवार आहे, आज पेमेंटचा दिवस आहे, पण आम्ही काम चालू ठेवलेलं आहे आणि आज मराठीतून व्लॉग आहे। तर मामाच्या घरून आम्ही प्लास्टरचं मटेरियल घेऊन आता चाललो आहे 2 BHK साईटवर। तर 2 BHK साईटवर आम्ही आज स्लॅबची वॉटरप्रूफिंग करणार आहे। तर आलो आहे मी एवढं मटेरियल घेऊन मामाच्या साईटवरून। तर थोड्याच वेळात मी तुम्हाला वीकली रिकॅप दाखवतो कोणत्या साईटवर कोणत्या दिवशी आम्ही कोणतं काम केलं। तर हे पहा समोर पोर्च मध्ये 2.5 बाय 5 ची टाइल ठेवलेली आहे। ही मोठ्या हॉल मध्ये येणार आहे आणि बाकी मीडियम साईज आम्ही 2 बाय 4 ची दोन्ही बेड मध्ये ठेवणार आहे। हे पहा एक बेडचं इथं काम पूर्ण केलेलं आहे त्यांनी। तर याच्या आधी टाइल वाल्यांनी रात्रीच्या 10 वाजेपर्यंत काम करत होते कालपर्यंत। तर आता आजपासून पण त्यांना फुल फास्ट काम करणार आहे, नाईटला पण काम चालू आहे। हे पहा बाथरूम मध्ये किती मस्त टाइल बसवलेली आहे आणि मस्त दिसत आहे। तर जेवढं शक्य होईल तेवढं फास्ट काम करणार आहे आम्ही। तर हे पहा आता लाईट गेल्यामुळे इथं आम्ही टँकर बोलवलेला आहे आणि टँकरचं पाणी लगेच हौदामध्ये सोडायचं काम चालू आहे। तर सॉरी मी तुम्हाला बोललो लाईट नाहीये, पण लाईट आहे, पण बोरला थोडा प्रॉब्लेम झालेला आहे। आणि हे पहा खाली जे टाइल बसवण्याआधी 1 4 ला पाणी मारण्याचं काम चालू आहे आणि वरती पीओपीचं काम चालू आहे हॉलमध्ये। काल रात्री एक बेडचं पूर्ण काम कंप्लीट केलेलं आहे त्यांनी 10 वाजेपर्यंत आणि समोर आपण पाहू शकता समोरून सिमेंट घेण्याचं काम चालू आहे। मी आलो आहे स्लॅबवर। तर थोड्या वेळाने सिमेंट घेतल्यानंतर आम्ही आता मालचं मिक्सिंग चालू आहे आणि हे पहा समोर आज 3 मिस्त्री येतं आणि आज 3 मिस्त्री पैकी 2 मिस्त्री असं प्लास्टरचं काम करत आहे। प्लास्टर झाल्यानंतर आम्ही स्लॅबची वॉटरप्रूफिंग करणार आहे। तर आज पाहू वॉटरप्रूफिंग किती वाजेपर्यंत होत आहे। याच्या आधी प्रत्येक दिवशी आम्हाला लेट होत होतं नाईटला मामाच्या साईटवर, कारण की एक्सटर्नलचा हेवी प्लास्टर होतं त्यामुळे। आणि आज स्लॅबची वॉटरप्रूफिंग आहे आणि स्लॅब मध्ये लिक्विड मिक्सिंग करण्यासाठी असे डॉक्टर फिक्सिटचं आम्ही लिक्विड आणलेलं आहे 3 लिटर आणि हे मिक्सिंग केल्यानंतर आम्ही याच्यामध्ये सोडण्याचं काम करत आहे। तर मिक्सिंग केल्यानंतर त्यामध्ये पाणी सोडलं आहे आम्ही आणि पाणी सोडल्यानंतर असे डॉक्टर फिक्सिट वरतून टाकण्याचं काम चालू आहे। थोडा तर थोड्या वेळाने पूर्ण माल आम्ही अर्धा पर्यंत स्प्रेड केलेला आहे आणि बॅक साईडला आणि फ्रंट साईडला आम्ही 2 पाईप सोडलेले आहे। त्यामुळे सगळा स्लोप आम्ही फ्रंट साईड आणि बॅक साईडला पूर्ण झिरो करणार आहे, त्या पाईप मधून पाणी जाईल। तर वीकली रिकॅप सुरू झालेला आहे। डे 1 ला आम्ही म्हणजेच बुधवारी हे फ्रंट साईडचं अशी पूर्ण प्लास्टर केलेलं आहे आम्ही। हे पहा किती मस्त डिझाईन दिसत आहे। त्याच्यानंतर सेकंड डे म्हणजेच गुरुवारी आम्ही हे बॅक साईडचं प्लास्टर केलं आणि ते करत असताना आम्हाला खूप लेट झालं आणि लेट झाल्यामुळे आम्ही इथं बॅक साईडला अशी लाईट लावून काम केलेलं आहे। तर रोज काम चालू असताना आम्ही उद्या जे काम करणार आहे त्याचं स्कॅफोल्डिंग आदल्या दिवशी बांधत होतो आणि डे 3 म्हणजेच शुक्रवारी असे टॉवरचं प्लास्टर केलं। हे पाहू शकता आपण किती मस्त डिझाईन दिसत आहे। डे 3 ला आम्ही बॅक साईडची जे बाल्कनीचं प्लास्टर बाकी आहे त्याच्यासाठी स्कॅफोल्डिंग बनवल्यानंतर हे पाहू शकता डे 4 ला आम्ही म्हणजे शनिवारी हे पूर्ण प्लास्टर कंप्लीट केलं आणि शनिवारीच त्याच्या नेक्स्ट डे म्हणजे डे 5 म्हणजे संडेला आम्ही हे पूर्ण प्लास्टर केलं। हे राईट साईडचं किती मस्त दिसत आहे मॉर्निंगला। तर इथं रोज काम करत असताना आम्हाला असा एक पण दिवस गेला नाही की त्या दिवशी लेट झालं नाही। आणि डे 6 म्हणजे सोमवारी आम्ही या साईटवर आलो होतो 2 BHK साईट मध्ये गावामध्ये। तर इथं सेंटरिंग वाल्यांचं काम झाल्यानंतर रेनफोर्समेंट वाल्यांनी 2 दिवसामध्ये पूर्ण रेडी केलं स्लॅब आणि आतापर्यंत आम्ही अशी डिझाइन बनवली नव्हती। हे पाहू शकता आम्ही झिगझॅग मध्ये फ्रंट साईडची एलिव्हेशनची डिझाइन बनवलेली आहे। जसं की तुम्हाला मी सांगितलं 2 दिवसांनी याची आम्ही स्लॅबची कास्टिंग करणार आहे आणि त्याच दिवशी म्हणजेच सोमवारीचं इथं मामाचं जे बाल्कनीचं फ्रंट साईडचं प्लास्टर आम्ही एवढं कंप्लीट केलं आणि त्याच दिवशी पॅरापेटचं एवढं प्लास्टर झालं। तर हा होता आमचा वीकली रिकॅप। तर साईटवर सिमेंट संपल्यानंतर आता आम्ही चाललो आहे गाडी घेऊन आता सिमेंट आणण्यासाठी। तर तसं मी रोज गाडी चालवत असतो, पण आज घर मालकच गाडी चालवतो आहे। तर आता सिमेंट आणल्यानंतर आम्ही आलो आहे 10 बॅग घेऊन साईटवर। तर इथं आम्हाला सिमेंट 2च बॅग लागत आहे, पण टाईलवाल्यांना जास्त लागेल कारण की त्यांचं नाईटला काम चालू राहणार आहे। तर हे पहा आम्ही सिमेंट काय आणायला गेलो
आणि वरती काम चालू असल्यामुळे खाली दोन्ही बेडचं काम झाल्यानंतर हॉलचं काम झालेलं आहे आणि हॉलचं काम केल्यानंतर आता दुसरं बेडचं काम चालू आहे. तर आता वरती जाऊन दाखवतो तुम्हाला किती वॉटरप्रूफिंगचं काम झालंय. आलो आहे मी वरती फर्स्ट फ्लोअरला. हे पाहू शकता आता थोड्याच वेळात आता संध्याकाळ होणार आहे. तर आता सिमेंटची घोटाई केल्यानंतर आता फक्त पत्र मारण्याचं काम चालू आहे. आता मी आतमध्ये जाऊन दाखवतो आहे. मी पायामध्ये गोणी घातल्यामुळे आता आतमध्ये आलो आहे. हे पहा आज 3 मिस्त्री इथे काम करत आहे. तर याच्यानंतर आम्ही गोणी मारणार आहे. तर आज सगळ्या साईट बंद आहे कारण की आज पेमेंटचा दिवस आहे. तर आज मंगळवार आहे. तर आम्ही आज गावामधल्या स्लॅबची कास्टिंग आणि उद्या करणार आहे म्हणजेच बुधवारी. तर खाली जे रोड साईडचं आम्ही क्रशर आणि ऍग्रिगेट ठेवलेले आहे ते गोणीमध्ये भरून साईडला ठेवण्याचं काम चालू आहे. हे पाहू शकता आपण गोणीमध्ये ऍग्रिगेट भरल्यानंतर. तर थोड्या वेळाने आलो मी वापस स्लॅबवर. हे पाहू शकता आपण पूर्ण स्लॅबची घोटाई कंप्लीट केली आहे इथं आणि आता संध्याकाळ पण होणार आहे. आणि आता थोड्याच वेळात हे कंप्लीट झाल्यानंतर आम्ही गोणी मारण्याचं काम सुरू केलेलं आहे. पाहू शकता अर्ध्याच्या वरती गोणी मारून झालेलं आहे. तर याच्या पहिले 2 प्लास्टरचे मिस्त्री गावाकडे गेले होते म्हणजे 4 जण आणि आज आम्ही त्याच्यामुळे आज मंगळवारी काम सुरू ठेवलेलं आहे कारण की उद्या म्हणजेच बुधवारी 4 लोक जाणार आहे लेबर. तर थोड्या वेळाने पूर्ण स्लॅबची वॉटरप्रूफिंग झालेली आहे. फिनिशिंग पाहू शकता किती मस्त झालेली आहे. तर आता आम्ही खाली आल्यानंतर हे पाहू शकता बेडची पीओपी अजूनपर्यंत चालू आहे आणि इथं दोन्ही पीओपी आणि टाईलवाल्यांचं नाईटमध्ये काम सुरू झालेलं आहे लाईट लावून. तर आता दिवाळी जवळ आलेली आहे त्यामुळे लेबर गावाकडे जाणार आहे उद्यापासून. तर उद्या 4 जण गेल्यानंतर 2 दिवस कोणीच जाणार नाही. तर डायरेक्ट 19 तारीख बाकीचे जाणार आहे. तर फक्त इथं 2-3 जण राहणार आहे त्यामध्येच आम्हाला कंप्लीट काम करावं लागेल. तर मित्रांनो आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. तर आता 2 BHK साईट वरून निघल्यानंतर आता मी चाललो आहे घरी. तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. राम राम.